पुढची स्टेप कशी घ्यायची? नाही नाही, गण झाला, गवलन झाला, नंतर काय घ्यायचं असतंय? पहिला सामना आहे, जरा समजून घ्या. जागरण, नंतर गोंधळ, बरोबर आहे. जागरण आईचा असतो का? नंतर मांडीला गोंधळीला. मग हे जे गोंधळ करते घेतलाय, हे आमचं कुल याच्या शिवारात राहतोय. त्या आदिमाय शक्तीला पहिल्या मांडीला पण दिला पाहिजे ना. तुम्ही पाटोल्यांचं बोलवणार, आपण देवीचाच घेतला. हो ऐका ना, माझं यायचं काय, कुलाचं समज येतंय, गावाची मालकी नाही. आता किती कुल या गावामध्ये असतील, पण गावपांढरी एकच असते. आई ही पण आहे, ही पण आहे, पण पहिला दरवाजाचा मान आपण पहिला देऊ. चालेल? पहिला सामना त्यामुळे आपण सामना खेळायचा नाही. सामना म्हणजे काय? सामना म्हणजे आनंद. आज पाठवल्यांचा कार्यक्रम आहे, नुसतं पाठवले असतो कार्यक्रम मजा आली असती का? ही त्याच्याशी आले याच्यामुळे कार्याला मजा केले. मग तसं बाकी देवीला
आजकाल चाललंय गोंधळ म्हणजे दहा बाबा लोकांचंच बघत जास्त ना बाबा पण नाचला पाहिजे त्याला बोलते आज गोंधळ. मग तुमच्या गोंधळामध्ये काय आलं पाहिजे का तुम्हाला असं प्रवचन बसून या जागेवर बसणार, कोणला भंडार लावणार नाही, कोणाला तांदूळ फेकणार नाही, चालेल तुम्हाला? जोरदार आवाज आला पाहिजे मला, या युट्यूब वाल्याला सांगायचे, मला जो कमेंट करतो ते सांगायचे, या लोकांना जर चालतंय प्रवचन केले, तू कोण बांधिलेस माझा का मी तुझा बांधिले, बरोबर ना? तुम्हाला प्रवचन झालं जागेवरच्या गली गाव पांढरी आले तर किती शिवरांची आहे कोणी सांगल? तुमच्यातला कोणी सांगाल का? मग गावदेवी आली आरती करायची, जाऊ दे का? आणि ही गावदेवी नुसती गावाची नाही तर ह्या पाटोल्यांचा काही इतिहास आहे का हे पण माहिती पाहिजे ना तुम्हाला. मग मी प्रत्येक गोंधळाला जसं बोलतोय तसं बोलू का, विचारू का तुम्हाला? जसा पिक्चर असतोय, पिक्चर मध्ये सुरुवात होते, मधला इंटर कोणला माहित असेल काय होणार आहे पुढं. आता कशा अशा 2, 4, 10 वाऱ्या पण येतील, पण आपण इंटरव्ह्यू नंतर मी पुढची माहिती देऊ का आता देऊ, विचारू आणि देऊ? मला सांगा पाटोले परिवार, मी जाग्या बसून काम करणार, जाग्या बसून काम करणार. पहिला मान तुमच्या देवांचा. कोणाला? पहिला मान तुमच्या देवांचा. कधी कधी झाडं अपूर्ण असतात, कधी कधी काहीतरी अडचणी असतात. मग पहिला मान तुमचा का माझा घेऊ मी? पहिला मान तुमचा, पण दुसरा मान माझा आहे. म्हणजे मी इंटरव्हल नंतर म्हणजे गोंधळ मध्यानी आल्यानंतर त्याचा इतिहास मी सांगणार, काय होतं काय नाही, मग ते करणं तुमच्यावर. तर आता मला सांगा, या गावामध्ये गोंधळ होतात ना? मग जर मी आईला बोलवले, आई आले, मग आईला विचारतो, मग तुम्हाला विचारतो, माऊली कोण आल्यात? गावाची गावदेवी, बरोबर? मग आई तू किती शिवाराची? किती शिवाराची आई? किती शिवार? 7 शिवाराची. तुम्हाला माहिती आहे का किती शिवार आहेत? सिंपल भाषा सांगू, तुमची ग्रामपंचायत किती गावाची होती? या गावदेवीच्या याच्यामध्ये किती खेड पाड गाव येतात? का गोंधळ एवढं किती गोंधळ घातला आतापर्यंत? 2, 3, बरोबर आहे. वारं वाटतं नवीनच आलंय, जुना असो नवीन असो, देव जुनाचे, बरोबर आहे. मग तुम्ही गावामध्ये राहता तर तुमची आई किंवा माझी आई किती शिवाराची तुम्हाला माहित नाही का नाही माहिती करून घ्यायचं. हे झाड का बोलतोय मी 7 शिवाराची. किती? 7 ते 7 शिवाराची. मोजाल का? तुमचं गाव 1, अजून 2, 3, 4, 5, 7, 6. आता किती आले? 7 झालं. तरी तुम्हाला माहित नाही किती याची. आई तू 7 शिवाराची आहेस, पण तू पूर्ण आहे का अपूर्ण आहेस? हा आई, हे तुझं शिवार, तू 7 शिवाराची. आता माहित झालं किती शिवाराची? मोजून दाखवलं महाराज. कोण लिखापट्टी रायटर? भाकरे साहेब. चला पाठवलाय डायरेक्ट भाकरेंना दिलाय. भाकरे साहेब, गाव पांढरी किती शिवाराची? जे प्रश्न विचारतील लिहा, उत्तर त्याही नाही निघलं तर मी इथं ठेका घातलाय, नाही तर पैसे द्यायचं नाही, रोकटोक काम आपला. पण त्या युट्यूब वाल्याला मी सांगणार आहे,
त्याला प्रवचन पाहिजे तर मी प्रवचनच करणार. त्याला नाही आवडलं तरी त्याला गोंधळ आवडतं घुमाचं, आपलं गोंधळ घुमून त्याचं प्रवचन करायचं. झालं ना. एकदा त्या युट्यूबर साठी टाळ्या होत्या. एकदा मम्मी तुम्हाला देतो मस्त. त्यालाच काय आला होता एखादा कमेंट, महाराज मस्त प्रवचन करतात का गोंधळ करतात. गोंधळात प्रवचन करतो. हा ताई तू 7 शिवाराची पूर्ण आहे का अपूर्ण आहे? तुझं शिवार पूर्ण आहे का अपूर्ण आहे? हा एक एक्स्ट्रा माईक असेल तर द्या. फ्रंट टू फ्रंट होऊ द्या ना. चालेल ना. फ्रंट टू पण आपण चोर काम करत नाही तर आपण घाबरायचं नाही. महाराज तिथं बाजूला ठेवायचं. जर तुम्ही आल्यात तर तुमचं देवारा जसा माझा देवारा मी कुलाचा मला तिथं तुम्ही पुढे यायचं नाही. तिथं माईक ठेवा बस. तुम्ही आल्यात मग माझ्या या शिवाराचा या गावाचा गाडा बरोबर चालतोय का? मग या गाडाचा गाडीवान कोण आहे? आहे का गाडीवान? बोल. आल्यात ना तुम्ही आनंदाने आल्यात. महाराज एक लिया. जशी गावदेवी आली, गावदेवी आणि पाटोल्याचा काय संबंध आहे? 5 पिढीचा 7 पिढीचा तो मी सांगणार काय संबंध आहे. म्हणून मी पहिला कुठे गेला त्या मुरल्याबाई तुम्ही काय बोलल्या? आई गावदेवी. पण गावदेवी पार्वती लक्ष्मी दोन्ही रूपाची असते. आपल्याला बघायचे तिथं गावाचे म्हणजे या घटाशी काय संबंध लिहून घ्या. आई अपूर्ण आहे का पूर्ण आहे तू? मग अपूर्ण तुझा गाडीवर आहे का तुझ्या सोबतीला? कुठे गेला? काय केला? कोणाला माहिती आहे पुरलाय? गाडला गाडला. पुरला नाही बोलली काय बोलली? गाडला तुमच्या भाषेत माहिती कोणाला? नाही लिहा मी सांगाल. आजोबा माहिती आहे कुठे गाडीवर पुरलाय? माहिती आहे? नाही. तुम्हाला कोणाला माहिती आहे का? मग याचं उत्तर मी इंटरव्ह्यू नंतर देईल. झाड सांगते बरोबर आहे का चुकीचं ते पण आपण बघू. आई जर त्याला काढलंय मग तो बाहेर पाहिजे होता का नाही? हा कुठं बसला होता तो? कुठं? पुढंच. बरोबर आहे. हे झाड किती वर्षापासून केलतंय? नवीन आहे ना. तरी झाड सांगतोय. ठीक आहे आपण 15 वर्ष 20 वर्ष त्या बाईचं वय 20 वर्ष पण नसेल. आपण 50 वर्षाचं काढून त्याकडून नंतर. आई जर तो गाडीवर पुढे होता तो पूर्ण आहे का अपूर्ण आहे? तर अपूर्ण आहे. मग तुझा गाडा कोण चालवेल? तुझा गाडा चालवला कोण नाही. पण आई तुझा गाडा चालवायला कोण नसला तो नसला तरी दुसरा बोलवायचा का जोडीला? अजून एक आहे तुझ्या बोलवायचं. महाराज माहिती घ्या. आईला मदतीला कोणतरी पाहिजे. मग कोणाला बोलायचं? बाकी कोणी बोलायचं ना का? बोलायचं असेल इथे येऊन बसा. आता आपला काय बोला सामना नाही. सामनाची आता पकडू. तुम्ही गोंधली मी गोंधली मी महाराज होऊन जाऊ दे ना. इशारो में आईचा जर गाडीवान जर नसत तर आईला मदतीला कोण आला पाहिजे? पण दुसरा कोणी येईल आता तो तर गाडलाय बोलते तो पुरलाय बोलते. मग आता कोणतरी पाहिजे ना. हा पाहिजे. मग कोण बोलो की बघू. आता मी आधीच बोलो की नाही हो दे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन नाही तर कसा जरा सुरजुलेल आपलं बरोबर. तुला थांबा जरा माझा हे चाललं घेते. घ्या बघू तुम्ही कोण बोलवता. मला काय माहिती. आईला गावदेवीला तुम्ही बोलवली आली. आईचा गाडवान जर गेला मग आईला मदतीला कोण घ्यायचा आता? हा बरोबर आहे. घ्या. अरे वाद गेला वाग्याला जवळ बोले अरे वाद गेला वाग्याला जवळ बोले.
वाघोबा आहेत बघा, आले मदतीला, आनंदाने आले का? बरोबर. हे झाडाचं घरचं कोण आहे? चला तुम्ही किती वर्ष केलतय? हा, मी विचारतो किती वर्ष केलतय? बरोबर आहे का? नाही येईल तो कारण आहे, बदलील तो, घेऊ आपण त्याला. पण तेव्हा आनंदाने येत का? हा, मग जे अपूर्ण कार्य पूर्ण करणार का? मग तुम्ही आले तेव्हा ठीक आहे. आईचं गाडीवर नाहीये, मग आईच्या मदतीला तुमचं हे रूप आले. बरोबर आहे, आई आले, आईला काहीतरी करायचंय, तुम्ही पण आले. मग तुम्ही शस्त्र घेऊन आलेत का? तुमचं कुठे आहे शस्त्र तुमचं? हा हा, कुठे आहेत का सोबतीला? हा, कुठे दाखवा आम्हाला, काय शस्त्र आहे तुझं? कुठे शस्त्र? हा, हे शस्त्र आहे का? मग आमचं शिवार मोकळं करून देणार का? हा, देणार? देवा आले बघा, परत सांगतोय, शिवार मोकळं करून देणार? द्यावर रस्ता मोकळा करून देणार? द्या. बारा शिवराजा राजा, शिवराजा राजा, बारा शिवराजा आईला मध्ये दिला, शिवार मोकळं केलं का? केलं का मोकळं? हा, झालं मोकळं? मला सांगा, आता हा गोंधळ घेतला आपण, बरोबर आहे? याच्या आधी कुठं गोंधळ घेतला? कोणती जागा होती? हीच होती. तेव्हा मग आपण इथं जागरण गोंधळ मांडलाय, तुम्ही आलं, आई आली, मग ही जागा बरोबर आहे का आपली गोंधळाची? हा, आपली ही धरती पवित्र आहे का? बरोबर आहे का? पवित्र आहे ना एकदम. वयस्कर मंडळी कोण आहेत बाबा? मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो. हा, इथं गोंधळ मांडला आपण, बरोबर आहे? आपण भंडारा कुंकू सगळं टाकलं, मग ह्या जागेमध्ये गोंधळ मांडला, ही जागा पवित्र आहे का? तुम्हाला काय वाटतंय? हा, मग मी सांगतो ते सांगा. ह्या जागेवर पहिले काय होतं? गव्हाण कुठे होती? शेणाची कुठे होती? नाही, तिथून सांगत चालेल, मला फक्त सांगा, इथे शेणाची गव्हाण कुठं होती? मग मी सांगतो काय ते. कुठे होती गव्हाण? या अंगाला, बरोबर आहे? मुलं कुठं काढायची? त्या अंगाला. वाडी कुठे होती? या अंगाला. मग ह्या इथं काय होतं? कुंभीर होती का? मग मला सांग देवा, तू पण आला, मी पण आलो, ती पण आले का? प्रवचन आवडेल ना? का न्याचं देव नुसतं? जर माझा इथं गोंधळ घेतलाय, उद्या वाघोबाच्या नावाने, उद्या कोणत्या देवाच्या नावाने तो पाहुणा आला तर येणार आहे. तो पाहुणा बोलवायचा, त्याला सांगायचं त्याच्याकडून काहीतरी. ही 3 गरबांची वरती याद करा. 1 2 3 घुंगरांचा आवाज येतोय, पंजनाचा आवाज येतोय. बोलव तिला साथी बहिणीला. मी प्रवचनातच साजरी बहिणी तेव्हा गाणा गाणा खेळतो या गोकुळामध्ये गवळे
वागवा शिवर्ध तू मोकळं केलं होतं, मग कसं राहिलं ते? बोला माऊली, कोण आल्या? फुलाचे आहेत का पाहुणे आहेत? कुठे मग आई, हा गाव गोंधळ नसून हा फुलाचा गोंधळ आहे, बरोबर आहे? तरी पण हा तरी इतिहास आहे तुमचा या फुलाचा ना, गावदेवीचा. तिचा जोडीदार पण गाडला गेलाय, तिचा पण गाडला गेलाय. म्हणून इंटरव्ह्यू नंतर जरा परफेक्ट मी सांगाल, उद्या गावातली एखादी वारी झाली गावदेवीची, मग ठीक आहे, तुमच्या पाटोलेच्या या परिवारामध्ये आली. उद्या जर मध्येच आली मग दुसरी, आपण थोडा बाकी देऊ ना. मग आता काय करा, 5 सुवासनी या, तिला आरती मान द्या. आपण जेव्हा त्यांना बोलवायचं एकच यांना माहिती, पण तुम्ही त्याच्यातून वयस्कर असल्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टीचा अनुभव असेल. मी काय बोललोय तर हे बालक खेळतोय वाघोबाच्या ह्याच्याने, परंतु मला काय दाखवतोय, अजून कोणतरी पाहुणा. पाहुणा म्हणजे काय तर कुठून बाहेरचा आलेला एक सावली या मध्ये बसली होती का, ही मला जाणवते. मग ती आता असेल नसल पण दाखवते. मग ती याच्यावली होती का? हो, याच्यावली होती ना बाबा. आता आहे का? नाही. मग ती पण येत असेल आधी, तर आता बरोबर आला तो. पण ती गेली कुठं? ती गेली कुठं? सोडली, बरोबर आहे. पण ती गेली नाही. ती अजून मला दाखवते पाहुणा. किती वर्षापूर्वी? बरोबर 2.5-3 म्हणजे लॉकडाऊन चालू असेल ना, तेव्हा जरा ती जास्त उड्या मारत होती. का? तर तिची चुकी नाहीये. तुम्ही तिचा काय आणला होता का? वकील साहेब, नोट किया जाय. काय आपण सगळा पुराव्यानिशी राहायचं, कार्यक्रम करायचा तर पुराव्यानिशी, बाबा बरोबर ना? असं होतं का नाही? पण याचा खुलासा बाबा करतील तर मी करीन किंवा देव करीन, पण कधी? इंटरव्ह्यूवर नंतर. उद्या गोंधळ घातला आता इथं लोकांची अवस्था असते, 10-12 आले, मजा. गोंधळ आमचा सक्सेस झाला. अरे पण ते देवाच्या मध्ये एखादा घुसला असा तर पाहुणा चालेल का तुम्हाला बसलेला? चालेल? मग तसा गोंधळ करायचा का असा करायचंय? असाच पाहिजे ना. मग हा कोण होता, काय होता हे माहिती पाहिजे का नको? एक बाबांना फक्त माहिती, सगळी बाबा या बाबा या. पण बाबाच्या कोणी पाया पडला ना कधी? मग बाबा कशा सांगतील? मग सगळ्यांना माहिती पाहिजे का नाही? मग आता बाबांच्या पण लांबूनच पाया पडू. बाबा एका प्रश्नाच्या बरोबर उत्तर दिलं. असा होता ना बाबा? होता. गेला कुठं माहित नाही, तो गेला ना इथंच आहे. येतो जातो, कोणतं त्याला उठवतो का बसवतो. म्हणून आपल्याला बोलला इथं. मला बोलवलं ना तुम्ही,
मग त्याला बसवायचा उठवायचा. तर आपली काय चुकी आहे ती पण बघायची. बरोबर देवा? म्हणून पहिले आपल्या देवाला मान देऊ. कारण कसं आहे माहितीये का, वाघ्या वेताल वाघोबाला शेंदूर लावता का? वाघोबाला कोणत्या शेंदूर लागतो का? लागतो काही ठिकाणी. याला पण शेंदूर लागतो, त्याला पण लागतो. कलर होतोय तो मॅच होऊन. पण आपल्याला आपला असेल तो आपला, पाहुणा असेल त्याला पण मान देऊ. पाहुणा 2 दिवसाचा पाहिजे. किती? तो गरजावत झाला तर चालेल का आपल्याला? हा, मग या वाघोबाचं गाणं. आडवात गेला वाग्याला जेवढ बोल मिळाला. आडवात गेला वाग्याला जेवढ बोल आडवात गेला वाघ्याला जवळ बोलाविला. आडवात गेला देवाला जवळ बोलाविला. तू एवढ्या जाग्याचा मालक नाहीये. हॅलो 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 हॅलो. मी आधी विचारत ना, गोंधळ चालवायच्या आधी काय शब्द वापरलाय? कोण होता तेव्हा? सगळा गोंधळ इथंच होणार आहे. बोललो का नाही बोललो? किती माणसं होती? गोंधळ चालू करायच्या आधीच बोललो होतो मी. गोंधळ होणार आहे. कसला गोंधळ होणार आहे? हे नसलं बरोबर तर गोंधळ होणार. चालता सोडा थोडं झालं ते तिकडे माझं म्हटलं होता. असू दे त्यांच्या ते पण. तेव्हा आम्हाला तू एवढं जाग्यापुरतं नाही, मला ते शेवटपर्यंत रस्ता मोकळा करून पाहिजे तुझ्या हातून. का? तर इथं काय ते दडलंय. कोणी कोणी काढलं इथं? कोणी कोणी हात घातला होता? काढलं का? भेटलं का काही? मला पण द्या थोडं. किती करायचं इथं? 1 2 3 4 5. मग 5 घरापैकी कोणाला कोणी सांगितलं होतं का त्रास होतो काय होतो का? इथं काहीतरी जमिनीच्या आतमध्ये आहे. काय आहे ते नाही. कोणाला सांगितलंय का कोणी बाबांनी भक्तांनी? हा, बाबा बरोबर आले त्याच्यावर. मग बाबा मी तुम्हाला त्यावेळी दाखवले असेल किती वर्षापूर्वी? आधी. त्याच्या आधी पण इतिहास भरपूर झालाय. पण त्याच्यामध्ये कोणी काड्या घातल्यात का? नाही घातल्या किंवा घातल्या, पण आपल्याला कोणत्याही बालकाला त्रास नको. मग मला एक सांगा, नाव कोणाचं घ्यायचं नाही, काय नाही. स्पष्ट मी जर बोलतो, तुम्ही जर स्पष्ट बोलले तर मी तुमचा घरदार मोकळा करून देणार. मला एवढंच सांगा, कोणत्या महाराजांचं, कोणत्या बाबाचं, कोणत्या भक्ताचं नाव न घेता असं कधी त्रास होतो म्हणून कोणत्या बाबाकडे गेलं त्यावेळी त्या जागेच्या आतमध्ये काहीतरी आहे, असं असं आहे. मी स्पष्ट बोलत नाहीये. मडकाय हांडाय काय कोणला बोललो का? इथल्या 4 घरांच्यातला कोणला? फक्त ओकाने बोला म्हणजे मी रस्ता मग तसा सोडेल. तेव्हा भंडारा सोडतो. मग त्यांनी त्याच्यावर हात घातला नव्हता म्हणून. म्हणजे पुढची जिम्मेदारी कोणची असणार? खोटा बोलल त्याची. मी भंडारा घेतो, मला फक्त जी 4-5 घर आहेत ते खरं सांगायचा. असं असं आम्हाला कानावर त्या भक्तांनी टाकलं होतं, अशी अशी वस्त आहे. मग त्याच्यावर असं असं केलं का? किती किती घर आहेत? कोणाकोणाची घर आहेत? वर हात करा, वर हात करा ना. 1 2 3 अजून 4. तुम्ही कुठे गेलत का? कधी सांगलं होतं का इथं अशी वस्त आहे? हा, नोट किया जाय. मग त्याच्यावर काही गडबड केली का? नाही केलं. भंडारा आता दे माझ्या. तुम्ही कोणत्या बाबांनी भक्तांना आहे ना, बरोबर ना? म्हणजे काहीतरी जमिनीच्या आतमध्ये सोन्याचं आहे. सोन्याची मूर्ती काय ना, विटा काय, नाणी काय. मग आपण बघू ना पुढे इंटरव्ह्यू नंतर काय नक्की ते. काय बाबा कसं त्या बालकाला त्रास नको, ते कबुलाला का नाही समोर जे आहे ते आहे. झाड कोणतं घेतलंय? मूर्ती कोणत्या देवाची आहे? कालिकाची आहे, लक्ष्मीची आहे, कोणाची? घे कालिकाची. मग मुशरातीला कालिकाचा दिला, मुशरातीला कालिकाचा दिला. अरे शिष्या गोरी भक्ताचा. 2 मिनिटं त्यांना थोडं मोकळं सोडा ना, गोंधळ्या ना. बाकी मंडळी थोडं सगळ्यांना मजा काय घ्यायची ना आपल्याला. थोडं